सुनील चव्हाण नावाच्या एका शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे की डोंगराळ भागातनं ओढाला आलेले जे पाणी आहे ते विहिरीत घेतले, तर ते जर ड्रिप इरिगेशनमध्ये वापरायचे तर त्याच्यावर काय उपाय करावा. तर बघा, एक तर जे जमिनीतनं पर्क्युरेशन पाणी होतं ना, तर हे नैसर्गिक स्वच्छ होत असतं. तर मला जितका अनुभव आहे की अशा ओढ्याच्या पाण्याला आपण स्वच्छ पाणी म्हणून मान्यता देतो. तर याच्यात एक तर कुठल्याही प्रकारची घाण येत नाही. तरीसुद्धा ते पाणी जर तुम्ही विहिरीत घेतलं आहे आणि जर तुमच्या विहिरीत कुठल्याही प्रकारचं शेवाळं नाही आहे, काही तिच्यात वेगळ्या प्रकारची घाण नाही आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल चिंता करू नका. त्याला साधं स्क्रीन फिल्टर किंवा डिश फिल्टर, की ज्याला आम्ही सेकंडरी फिल्टर म्हणतो, त्या फिल्टरचा उपयोग करा आणि हेच पाणी डायरेक्ट तुमच्या ठिबक किंवा स्प्रिंकलरला वापरू शकतात. तुम्हाला वेगळ्या कुठल्याही प्रकारच्या फिल्टरची गरज नाही आणि तुम्ही कमी खर्चामध्ये हे काम करू शकतात. जर असाच प्रश्न तुमच्याही मनात काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. जर तुम्हाला आमच्या इंजिनियरसोबत काही चर्चा करायची आहे तर आमचे इंजिनियर विनामूल्य सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असतात. त्यांचा नंबर मी इथे दिला आहे. तुम्ही त्यांना तुमच्या मनातले डाऊट विचारू शकतात आणि तुमची ठिबक किंवा स्प्रिंकलर यशस्वी करू शकतात. आणि हो, जर माझी ही मेहनत आवडत असेल की तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.